प्रेक्षको नमस्कार. सजग टाइम्स मध्ये आपलं स्वागत. आपण आता आहोत नारायणगावमधील जुन्नर रोड येथे. जुन्नर रोड येथे गौरी शंकरजी काय सोसायटी आहे. या ठिकाणी मीटरला आग लागली आहे आणि मोठ्या प्रमाणात आग लागली. जवळपास 7 ते 8 मीटर जळून खाक झालेले आहेत. डीपीवरचा भार जास्त असेल किंवा मीटरमध्ये काही शॉर्ट सर्किट होऊन आग लागलेली आहे. तात्काळ ग्रामपंचायत कळवल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य असतील, कर्मचारी असतील यांनी या ठिकाणी येऊन आणि स्थानिक जे काही नागरिक आहेत, सोसायटी धारक आहे, यांनी तत्परता दाखवून ते वाळू टाकून ही आग विझवलेली आहे. ग्रामपंचायतीने अग्निशामक जे काही त्यांचं सिलेंडर आहे ते आणूनही आग विझवलेली आहे आणि या माध्यमातून आग आटोक्यात आलेली आहे. नागरिकांची मागणी आहे की MSEBीने तात्काळ या ठिकाणी दखल घेऊन हे मीटर दुरुस्त करून द्यावेत, कारण की MSEBीच्या काही शॉक सर्किट किंवा अतिरिक्त भारामुळे आग लागली असं नागरिकांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे सजग टाइम्सच्या वतीने नागरिकांनाही विनंती असणार आहे, आपणही काळजी घ्या, योग्य सुरक्षा यंत्रणा बसवा आणि MSEBीला विनंती असणार आहे की तात्काळ आपली यंत्रणा पाठवून इथं नवीन मीटर या नागरिकांना बसून द्यावेत आणि ही गंभीर जी काही घटना होणार होती ती थोडक्यात बचवलेली आहे. त्याच्यामुळे इतरही सोसायटीदारांना विनंती असणार आहे, आपणही काळजी घ्या आणि काही दुर्घटना घडल्यास आपल्या जवळच्या अग्निशामक यंत्रणेला संपर्क करा किंवा ग्रामपंचायत संपर्क करा. आपल्या गौरी शंकर सोसायटीत आग लागली, मीटर जळाले आहे. आपण ग्रामपंचायत तातडीने घेऊन तर पाहिलं तर नारायणगावात आग लागली. पहिला फोन हा भाऊभावांना जातो. भाऊभावांना प्रत्येकाच्या घराघरात नंबर आहे भाऊभावांचा. तर भाऊभावांचा फोन आलेला, पहिला फोन आला का आग लागलेली आहे. तर कोणत्या स्वरूपाची इलेक्ट्रिक बोर्ड लागले आम्हाला समजलं. थोरात साहेबांच्या ऑफिसच्या जवळ आहे म्हणून आम्ही ग्रामपंचायत मधून जे आपण बाटले भरून ठेवतोय फायरचे, तर पहिल्यांदा आपण प्रथम ते बाटले घेऊन जातो. अग्निशामक दलाची आपली गाडी यासाठी तयार होती, ड्रायव्हर सुद्धा तयार होता. पण हे छोटीशी आग होती. मला वाटतं नक्कीच MSEBीच्या शॉर्ट सर्किट असेल, त्याच्यामुळे आग लागली असेल. थोडक्यात भागलं. पण नारायणगावच्या ग्रामस्थांना, सोसायटी धारकांना माझी ही विनंती आहे, प्रत्येक सोसायटीने छोटासा का होईना आपल्या सोसायटीमध्ये फायर ब्रिगेडचा बाटला आवश्यक ठेवावा, अशी नारायणगाव ग्रामपंचायती वतीने मी प्रत्येक सोसायटी धारकांना विनंती करतो. काय करणार तुम्ही MSEBीकडे जाणार किंवा तुम्हाला आता प्यायला पाणी आहे नाही? सकाळी घटना घडली. सकाळी घटना पहिली आमच्या सोसायटीच्या सभासदांनी बघितलेली आहे. मागाशी तिथं आल्या आम्हाला पहिल्यांदा दुर्लभ दिसला, नाही का, जाळ झालाय भाऊ. कशामुळे झालंय कळलं नाही अजून आम्हाला. MSEBीला मी फोन केलाय, त्यांचा वायरमध्ये येऊन बघितलं त्यांनी. आता ते म्हणतात की MSEBी मध्ये येऊन पण कंप्लीट करा तुम्ही एक. आता आमची सोसायटीची कशामुळे झाला काय शक्यता काही सांगता येत नाही अजून. सोसायटीमध्ये आतमध्ये काय कोणी नाही सांगताना DP मध्ये पहिली लागली तिकडे आग, मग इकडे आलेलं आहे. पहिले इकडे नाही लागली आग, पहिले तिकडे लागली आग पुढं, असा विषय. दूर निघालो. तुम्ही होते नाही मला पण नाही. आता आपल्या सोसायटी हे काय ते तुम्हाला सगळे नवीन मीटर देणार की तुमच्याकडून पैसे घेणार किंवा काय कसं काय बोलले? आता हे नैसर्गिक दुर्घटना आहे ना, नैसर्गिकच झालंय ना असं म्हणायला लागणार. स्मार्ट मीटर बसवलेत ना, त्याच्यानंतर पुढे झाला विषय. स्मार्ट मीटरमुळे सुद्धा होऊ शकतं, असं होऊ शकतं असं वाटतंय आम्हाला. MSEBीने तात्काळ दखल घेतली पाहिजे, कारण इथं सगळे कुटुंबीय असं कोण नाही. सोसायटीवाल्यांचा आरोप असा आहे की डीपीतून जो अतिरिक्त लोड इकडे आला त्याच्यामुळे पेटले. साहेब आता हे नाही मीटर तुम्ही नवीन देणार का किंवा कसं काय? बघा कशामुळे जळलंय काय अंदाज बघून आपण साहेबांना करून देऊ. पण याचा भूर्दंड यांना नाही बसला पाहिजे असं मला वाटतं. नाही ते हाय, आता कसं होतं बघू ना, कशामुळे जळलं ते तर कळणार पाहिजे ना आपल्याला. आता कोणतरी इथं पाहिलं असं पहिलं म्हणून तर कल्पना आले ना. तर त्यांनी तात्पर्य दाखवलं, माती आणली वावली टाकून दिली त्याच्यावर. मला आता कोणता दिघ्यांचा फोन आला त्यांना म्हणून आलोच मी. आणि इथून तुम्ही इकडे दिलेले असा विषय ना. बस बार मधून वरती लाईट गेलेली आपली. हा म्हणजे कुठं तिथून केबल इकडे, इथून केबल तिकडे गेलेली ना. ऑफिस या तुम्ही ऑफिस या ना, ऑफिस मारा शकता ना तुम्ही. आता बघा तुम्ही आता कॉल केला तर मी आलोय. तुम्ही आता माझ्या आधी MSEBी बंद केलाय, मी पहिले DPO जाऊन आलो, मग इथं आतमध्ये आलोय. आता तुम्ही कळवणार नाही का? काय कळवतोय मी, माझं काम करतो मी. नाही म्हणजे तुम्ही पण ऑफिसला या असं म्हणतो मी. आता काय करायचं, फोटो काढणार साहेबाला पाठवून द्यायला. असं बाबा कोण करणार? साहेब करणार. कोणते साहेब? हा चौधरी साहेब आहे ना. हो. फोन केलाय तुम्ही? अहो आत्ताशी आलोय मी, चेक केलंय मी तुमचं. फोन लावा. करतो फोन त्याला. दुर्घटना झाली असती मोठी, सोसायटी पिटली असती.
म्हणजे ही गोष्ट आता आम्ही स्थानिक नागरिकांनी म्हणजे नाही बरोबर आहे. तुम्ही आता हे केलं तात्पर्य दाखवून तुम्ही डीपीतला मेन स्विच ऑफ बंद केलाय. हा कल्पना द्या की असंच झालं. नाही नाही तरी मारा थोडं कॉपरे ग्रामपंचायतला कळवल्यावर ग्रामपंचायतीने बाटल्या गणेश शेट आले स्वतः ग्रामपंचायत